मराठा नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कराडमध्ये मुक्कामी आहेत। मसूर आणि पाचवड फाटा येथे मराठा बांधवांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाबाबतची चूक सुधारावी, अन्यथा कधी न पाहिलेले दिवस पाहावे लागतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा समाज खडबडून जागा झाला असून सरकारकडून होणारा अन्याय सहन केला जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रमाणपत्र देणं आणि रद्द करणं तसेच जात पडताळणी समितीच्या निर्णयाबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केलेत। तसेच सर्वच पक्षातील मराठा आमदार आणि खासदारांनी समाजाच्या मागण्यांसाठी पाठीशी उभं राहावं असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय। प्रतिसाद आहे। आता पत्रकाराला खोटं बोलून चालतं का? कारण हे सोपं नाही। पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज इतका उसळला आहे की सरकारकडून चाललेला अन्याय नाही सहन करू शकत तेव्हा। आणि पश्चिम महाराष्ट्राचं पूर्ण महाराष्ट्रच कधीच आता कदापि मराठा समाजावर चाललेला अन्याय, मराठा समाजाची जाणून बुजून चाललेली हिळसांड, मराठा समाजाला जे टोमणे दिले जात आहेत जाणून बुजून संपवण्याचे, मराठा समाजाला जे हिणवलं जातं ते मराठा समाजाला आता सहन व्हायला। आमचं पक्का आरक्षण मिळालेलं असून देत नाहीत, याचा अर्थ आता मराठा समाज आंदोलन करून 100% मराठ्यांच्या मागण्या मान्य करणारे नसता आता हे आंदोलन थांबणार नाही। मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी मंत्र्यांना टार्गेट करणं योग्य नाहीये, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, हे शब्द फडणवीस साहेबांना शोभतच नाही। याच्यात ओबीसी आणि मराठ्याचा काय संबंध? एक राज्य सरकारचा बावनकुळे भाग आहे, केलेली चूक। फडणवीस साहेबांकडून आम्हाला ह्या अपेक्षा आहेत की त्यांनी म्हणावं तू चूक केली। मराठ्यांचं वाटलं का करतो? तुला मंत्री केलं म्हणजे तू ओबीसी आणि मराठा करू नको, कारण याच्या आधी ओबीसी आणि मराठा करणारे फडणवीस साहेबांच्या पक्षात नव्हते। फडणवीस साहेबांनी ही डाव टाकून पुन्हा त्यांच्याही पक्षाचा नाश करू नये। त्यांच्या पक्षात कधीही ओबीसीच्या बाजूने मंत्री बोलला, आमदार बोलला असं नाहीये। ते बाकी काळ होतं दुसरीकडे। यांच्या याच्यात रूट पाडून घेऊन त्यांनी मराठी त्यांच्यापासून बाजूला सरकू नये। आणि मी हटत नसतो, मी मुजीत पण नसतो कोणाला। मराठ्यांचं वाटलं केलं तर मी सोडणार नाही। मी केलेली त्यांनी चूक दुरुस्त करून घेणार, नसता आंदोलन 29 ऑगस्टला खूप मोठं होणार। पण ते म्हणतात की सरकार दबाव खाली चालत नाही आणि नियम बाह्य सुद्धा चालत नाही। हे काय चाललंय? मग प्रमाणपत्र देणं, रद्द करणं, सांगणं याला नियम बाह्य म्हणत नाही। छत्रपती संभाजीनगरचे प्रमाणपत्र ज्याला जात पडताळणी समितीने आदेश दिलाय की व्हॅलिडिटी देण्यात यावी, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? काय पक्ष चालवताय, काय सत्ता चालवताय, काय मराठ्यांचं वाटोळं करायला? तुम्हाला भोगावं लागणार तुम्ही मराठ्यावर अन्याय। गेली 50-60 वर्ष मराठ्यांच्या बद्दल असा कधीच आवाज उठला नव्हता किंवा कोण पुढे आलं नाही, त्याबद्दल काय म्हणायचं? नाही, हे बघा, समाजासाठी इमानदारीनं काम करतो आणि समाजाला वाटतं की आहे ते खरं आहे, मी खोटा आरोप करत नाही कधी। त्यांनी मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि हे मराठ्यांना सत्य आहे हे मराठ्यांनाच माहीत झालं। मीडिया ट्रायल पण झाली आणि जाणून बुजून रद्द केले गेले। पुढच्याही काळात असं होऊ शकतं। मराठ्यांच्या नोंदी रद्द करणं, मराठ्यांच्या आरक्षणापासून नोकरीपासून लाभ ठेवणं सरकारकडून हे होऊ शकतं। म्हणून मराठा खरबडून जागा झाला, खूप मोठी लाट उसळली राज्यात, खूप मोठी, आणि सरकारला ती परवडणारी नाही। अजूनही वेळ गेलेली नाही। मी रोज तेच म्हणतोय, तुम्ही शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यांची चूक सुधारा। तुम्हाला कधीच न बघितलेले दिवस बघावं लागतं। मराठ्यांसंदर्भात साताऱ्याचे मंत्री असतील, भोसले घराणे असतील, कुणीही मराठ्यांसंदर्भात बोलत नाहीये। मी नुसतं राजेंबद्दलच म्हणत नाही, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे नेते, आमदार, खासदार, मंत्री आहेत। हीच योग्य वेळ आता जातीच्या लेकराच्या पाठीशी उभा राहण्याची, कारण समाजाचे लेकर संकटात बावनकुळेने तुमच्या नाकावर टिचून त्यांनी जाहीरपणा प्रमाणपत्र दिलंय, प्रमाणपत्र रद्द करायचा आदेश दिलाय, त्यांनी तसे पत्र काढलंय। आता मात्र सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागा होणं गरजेचं। तुम्ही जर जागे नाही झाले ना तर समाजही तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच। छत्रपतींच्या वारसांना तुम्ही काय आवाहन कराल? साताऱ्यात हे आहात, बघा, छत्रपती म्हणजे सगळ्या राजांनाच नाही तर पूर्ण राज्यभरात जेवढे पक्ष आहेत त्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनाच माझं आव्हान आहे की तुमच्या डोळ्यात देखता जर तुमच्या जातीच्या लेकराचं वाटलं होणार असलं तर तुम्ही गप्प बसणं योग्य नाही। कारण आपल्यात क्षत्रियाचं रक्त खेळतंय, आपल्यात मराठ्यांचं रक्त आहे, आणि त्याच जातीचं जर प्रमाणपत्र रद्द होणार असली
तर तुम्ही एवढे बलाढ्य आमच्या समाजात असून उपयोग काय, असं म्हणायची समाजावर वेळ येईल आणि ती वेळ येऊ देऊ नका. तुम्ही आता योग्य चान्स आहे तुम्हाला सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहणं. का? कारण तो सुद्धा समोरून प्रमाणपत्र रद्द करून त्यांनी जातीयवादाची भूमिका घेतली. त्यामुळे अशा जातीयवाद्यांना त्याचा धडा शिकवणं, त्याची जागा दाखवणं ही मराठ्यांच्या नेत्याची जबाबदारी. भाजपमध्ये असल्यामुळे बोलत नाहीत का दोन राजे? मी राजेंबद्दलच बोलत नाही, मी सगळेच सांगतो एकूण. कराड दौऱ्यावर असलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून सरकारने योग्य निर्णय घ्यावा असा इशाराही त्यांनी दिलाय. मी एवढा सोपा नाही हे सरकारलाही माहीत आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. तसंच बावनकुळे यांच्याबाबत आपल्याकडे अनेक माहिती असल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बावनकुळे यांनी आपली चूक सुधारावी आणि मराठा समाजावर अन्याय करू नये असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. दरम्यान मराठा समाजाने पक्षीय राजकारणापेक्षा समाजाच्या प्रश्नाला प्राधान्य द्यावं. कोणत्याही पक्षात असलं तरी समाजाच्या प्रश्नासाठी आधी उभं राहावं असंही त्यांनी आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सातारा येथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 2-2.5 करोड मराठा आरक्षणात घातलाय. आता उगा अंतिम टप्प्यात थोड राहिले. मी आत्ताच जिरितो 52 कुळे येऊन दे, नाही तर 56 कुळे येऊन दे, नाही तर 19 कुळे येऊन दे, कोणी येऊन दे. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी पण काहीतरी आहे हे सरकारला पण माहिती. मी पण एवढं सोपा नाहीये हे त्यांना पण माहिती. कारण माणसं कोत असल्याशिवाय माणसं अंगावर घेत नाही कधी. मी माझे पाटणे थोपटून घेत. मला यांचं सगळं माहिती आहे. बावनकुळेचं इतकं गबाळ आलंय माझ्याकडे आता 2 दिवसात. त्यांनी काय काय केलंय, कसं केलंय, कुंकड हाणले, गाबाळ हाणलंय, कसं हाणलंय, प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल म्हणल्यावर किती द्यावं लागते, नाही म्हणल्यावर काय करावं लागतं, त्याच्याच जवळच्या लोकांनी दिले. त्याचेच लोक येतात जवळचे. चंद्रपूरच्या लोकांनी दिले, नागपूरच्या दिले, मुंबईतल्या दिले. आणखीन पण वेळ गेली नाही. मी बावनकुळे आणखीन डाव टाकला नाही. तोही चूक तू सुधारून घे. माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नको. जातीवाद आणि तू जातीवादी हे शिक्का तुला लागू देऊ नको. तू जर प्रमाणपत्र रद्द केलेले ते पुन्हा दिले, आमची झालेली चूक, तू केलेली चूक जर सुधारली तो आमचा काही संबंध नाही. मलाही राजकारणाशी काय देणं घेणं. आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, मी तुम्हाला पक्षाचं काम करू नका म्हणणार नाही. पण जातीवर वेळ आल्यावर अगोदर जातीचं काम, नंतर पक्ष. कारण जात ही आपली बाप आहे, नेता आणि पक्ष आपला बाप नाही. त्यामुळे सगळ्यांनी जातीच्या पाठीशी उभा राहा आणि ताकदीने सगळ्यांनी शांततेत अंतर्वल्या. तुम्ही खूप संख्येने जमलात त्याबद्दल रायगडच्या कर्जत तालुक्यातील खांडपे कोंदेवाडी गावातील रस्त्याच्या दुरावस्थेचा मुद्दा शालेय विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने मांडलाय. विद्यार्थिनींनी स्वतः रस्त्याची पाहणी करत त्याचा व्हिडिओ तयार केला आणि या माध्यमावर प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. विद्यार्थिनींच्या या रिपोर्टिंगची युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली. त्यांनी विद्यार्थिनीशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या धाडसाचं आणि सामाजिक प्रश्न मांडण्याच्या प्रयत्नाचं कौतुक केलंय. विद्यार्थिनींच्या या उपक्रमामुळे गावातील रस्त्याच्या समस्येकडे पुन्हा एकदा प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलंय. नमस्कार, काय नाव तुझं ताई? माझं नाव नेहा आत्माराम घरे. अरे वा. तुमचं बाकीच्यांची पण सांगा. बाकीच्यांच्या दोघांची? माझं नाव ज्योत्स्ना रविदास मुकले आणि माझं मानसी दिनेश पवार. नाही, तुम्हाला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा. तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. धन्यवाद. हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच, तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना, विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे. हीच हिंमत गरजेची आहे नेहमी. आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. हा चालेल. तुम्ही कुठे राहता? कर्जतच्याच आसपास राहता? हो, कर्जत आतमध्ये. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 5-6 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली. मात्र आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. चिखली तालुक्यात पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा सुखावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांनी शेतातील कोळपणी आणि खुरपणीची कामं पूर्ण केली होती
आणि त्यांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर आज पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. या पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बदनामी प्रकरणी त्रिशूल पाटील आणि मनोज जरांगे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर, पोस्ट आणि व्हिडिओ प्रसारित करून बावनकुळे यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय. संबंधित सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंटची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ हटवण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता असल्याचंही निवेदनातून नमूद करण्यात आले. लोकनेत्यांवरती घाणेरडे आरोप करून अश्लाघ्य शब्दामध्ये शिवीगाळ करणं ही जरा प्रथा वाढताना दिसते आहे. आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी शब्दाचा मी असं म्हणेल की कायापालट करून टाकला आणि या सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनतेला हे अजिबात खपलेलं नाही. ते कुठल्याही जाती धर्माचे जरी असले तरी ज्या पद्धतीने एखाद्या वर्गाला, एखाद्या ओबीसी समाजाच्या वर्गाच्या लोकांवरती ज्या पद्धतीने त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः बावनकुळे साहेबांवरती ज्या अश्लाघ्य पद्धतीने शिवगाळ केली त्याचा निषेध आम्ही व्यक्त केला आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे याच्याकरिता आम्ही नागपूर जिल्हा ग्रामीणतर्फे मी स्वतः आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी आम्ही त्या दिवशी केली. पोस्ट आणि व्हिडिओ तपासले पाहिजे असे तुमचं म्हणणं आहे तक्रारी? अगदी बरोबर. ज्या पद्धतीने ह्या पोस्ट येत आहेत, ज्या पद्धतीने व्हिडिओ येत आहेत, त्या व्हिडिओची पडताळणी करून ते व्हिडिओ डिलीट केले पाहिजे आणि ज्यांनी ज्या पद्धतीने हे व्हिडिओ अपलोड केले त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कार्यवाही केली आहे. उमरगा आरटीओ कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 लगत पत्र्याच्या शेडमागे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कार्यवाहीत जुगारासाठी वापरली जाणारी रोख रक्कम, पत्ते, मोबाईल फोन आणि मोटरसायकली असा एकूण अंदाजे 1,46,870 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस नोंदीनुसार या प्रकरणात एकूण 13 जणांविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी उमरगा पोलीस पुढील तपास करतायत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अंडरब्रिज सध्या पाण्याखाली गेलाय. अंडरब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी हा मार्ग वापरता येत नाही. त्यामुळे शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना पर्यायी आणि लांबचा मार्ग घ्यावा लागत असून मोठी गैरसोय होते. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अंडरब्रिजमधील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होते. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव जो NH4 म्हणजे नॅशनल हायवेच्या अगदी जवळपास एक गाव आहे आणि त्या गावाच्या इथल्या ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची जमीन पूर्वेच्या बाजूला पण आहे आणि पश्चिमेच्या बाजूला पण आहे. पण ज्या पश्चिमेच्या बाजूला जो रस्ता आहे तो पूर्णपणे असा पाण्याखाली गेलेला आहे. आपण पाहू शकता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला. त्या रस्त्यातनं यायला सुद्धा त्यांना वाट नाही, रस्ता नाही. तर त्या संदर्भात आपण थोडंफार बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत पंचायत समिती सदस्य राजन माडिक. नमस्कार. वाळवा तालुक्यातील हे कणेगाव वाळवा तालुक्याचे शेवटचं गाव आहे. यानंतर कोल्हापूरची जिल्ह्याची हद्द सुरू होते. वारणा नदी सदोदित वारणा धरण असल्यामुळं कायम भरलेली असते आणि पावसाळ्यात ती नेहमी उफाणवर असते. पाऊस मोठा झाला की या ठिकाणी काय अवस्था आहे हे आता आपण बघितले असणार आहे. कणेगावच्या हे सर्व मंडळी आमच्या बरोबर ग्रामस्थ आहेत. अतिशय वाईट परिस्थिती आहे की त्यांना हा अंडरपास अतिशय चुकीचं झाला असं वाटतंय. कारण वर्षातून 8 महिने हा अंडरपास बंद असतो. चिखल आणि पाणी साचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णतः बंद असते.
कुठेतरी एखादी बैलगाडी सारखी गाडी गेली तरच या ठिकाणी माणूस इकडे तिकडे जाऊ शकतो किंवा ट्रॅक्टरनं, कारण छोट्या टू व्हीलर आणि चालणं फार या ठिकाणचं मुश्किल आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे कनेगावमध्ये सगळा इरिगेटेड एरिया आहे, खूप चांगले शेतकरी आणि ऊसाचे बागायती क्षेत्र आहे. या ठिकाणी वाळवा तालुक्याला जेव्हा आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जातो त्यावेळी आम्हाला कनेगाव मधून पश्चिमेच्या बाजूने आम्हाला हायवेला जायचं अशा पद्धतीची एक सिस्टम आहे. पण कधीही तसं आतापर्यंत हा अंडरपास केल्यापासून कधीही असं जाता आलेलं नाही, कारण 12 महिने या ठिकाणी पाणी साचल्यामुळं आम्हाला ऊस वाहतूक आणि जी काही बाकी माल वाहतूक आहे ते आम्हाला या अंडरपासच्या पूर्वेच्या बाजूनं हायवेला जाताना रॉंग साईडने त्या ठिकाणी हायवेवरती जाता येतं. ते सुद्धा अतिशय मुश्किल आहे, कारण वाहनांचं स्पीड आणि या ठिकाणी मिळालेला टर्न जर बघितला तर या ठिकाणी येणं जाणं अतिशय धोकेदायक आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल ऍक्सिडेंटही झालेले आहेत. आणि त्याचबरोबर गावासाठी मध्ये येताना जो अप्रोच रोड आहे त्या ठिकाणी तर दोन्ही बाजूला पूर्णतः गटरी मुजून या ठिकाणी कचरा साठलेला आहे, झुडपे उगवलेले आहेत. त्यामुळे येणारं वाहन ही एकटे सिंगल वाहन या ठिकाणी कनेगाव मध्ये येतं, कारण प्रतिष्ठित आणि चांगल्या पद्धतीचं गाव असून सुद्धा आम्हाला या कनेगाव मध्ये येताना अक्षरशः जीव मुठीत धरून यावं लागतं. या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. आणि कृपया माझी विनंती आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सर्व अधिकाऱ्यांना की आपण स्वतः येऊन या ठिकाणी बघा. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्या ठिकाणी लक्ष घाला, कारण अशा पद्धतीचे या ठिकाणी अंडरपास पूर्णतः चुकीच झालेला आहे. आणि हा अंडरपास भविष्यात सुद्धा कोणत्याही प्रकारचा या अंडरपासचा उपयोग होणार नाही असं आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि त्यामुळं नवीन सर्वे करावा, नवीन अंडरपास करावा आणि कनेगावकरांचे होणारे हाल थांबवावेत एवढी या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद. तर हे होते वाळवा तालुका पंचायत समितीचे सदस्य राजन माडे. कॅमेरामॅन रवींद्र लोंढेसह कृष्णा पाटील, सांगली, कने. आजच्या महाराष्ट्र बुलेटिन या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.